नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खबर की ओर। कंधार तालुका कृषि अधिकारी स्वाति बंटू टेले ने किसानों को फल बाग योजना के अंतर्गत सीताफल, आंबा सहित कई योजनाओं की जानकारी दी और किसानों से इस समय लाभ लेने का आह्वान किया। उन्होंने बताया कि 7 एग्री स्टॉक के अंतर्गत फार्मर आईडी निकालने से पिक बीमा, किसान सम्मान योजना समेत कई योजनाओं का लाभ मिल सकता है और इसलिए सभी किसानों के लिए फार्मर आईडी निकालना आवश्यक है। इसके साथ ही महिलाओं को व्यवसाय करने के लिए पापड़, शेवाले और मिर्ची कांड जैसी योजनाएं उपलब्ध हैं। इसलिए महिलाओं को आगे आकर व्यवसाय करने की प्रेरणा दी गई है। शेतकऱ्यांनी म्हणजे कंधार तालुक्यातील जी जमीन आहे मोस्टली हे सीताफळ लागवडीसाठी आणि आंबा लागवडीसाठी चांगले, त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे सासू किंवा भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लागवड करावी। मॅडम, आता हे शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या विकासाबद्दल आपण चर्चा केला। खूप छान माहिती आपण महाराष्ट्राला देत आहेत, तालुक्यातील शेतकऱ्यांना देत आहेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्ही माहिती देत आहेत। आणि याबरोबर एक असा प्रश्न पडतो की शेवटी अधिकारी कर्मचारी म्हणले की कुटुंब आलं, सुख आलं, दुःख आलं आणि अडचणी ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना एक महिला कृषी अधिकारी म्हणून तुम्ही ध्येय पेलावत आहे। हे पेलावत असताना आपल्याकडे ऑफिशियल आणि फील्डवरचा एकूण स्टॉक किती आहे, एकूण किती जागेला आपल्याकडे मान्यता आहे, किती जागा भरलेल्या आहेत आणि आपल्याकडे जागा पदं किती रिक्त आहेत? सर, टोटल आमच्या कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साधारणतः 63 पद मंजूर आहेत ओव्हरऑल सगळे। त्यामधले फील्डवरचे मंडळ कृषी अधिकारी टोटल 3 पद आहेत, 3 पैकी 1 पद रिक्त आहे सध्या। सहाय्यक कृषी अधिकारी यांची 36 पद आहेत, 36 पदं भरलेली आहेत आणि उपकृषी अधिकारी यांची 6 पद आहेत, 6 पदं भरलेली आहेत। बाकी टोटल ओव्हरऑल ऑफिस स्टाफ आणि फील्ड म्हटले टोटल 14 पदं रिक्त आहेत सध्या। मॅडम, हा 14 पदाचा रिक्त पदाचा ताण, एक महिला कृषी अधिकारी आणि तालुक्याचं एवढं मोठं क्षेत्र हे बघता जे तुम्ही तारेवरची कसरत करताय, आपली ड्युटी करताय आणि तो स्टॉप करून कामं भागवताय, तर आज घडीला तुमच्याबद्दल तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आहे तुमच्या कार्यालयाबद्दल। कार्यालय म्हटले की थोडंसं चिंता किंवा एखादा काळजीचा विषय किंवा एखाद्याचा समज गैरसमज असू शकते, पण जनरली 80% लोकांमध्ये कृषी कार्यालयाच्या बद्दल या तालुक्या कार्यालयाच्या बद्दल मानसिकता समाधान मानसिकता आहे। पण तरी याला बेस्टमध्ये बेस्ट देण्याचा कसा प्रयत्न करता तुम्ही, कसं पेलता तुम्ही सगळे? सर, ऑफिस स्टाफ जेवढा आहे तेवढ्या सर्व स्टाफ मार्फत आम्ही सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। आता खरीपमध्येच खरीपूर्व हंगाम बैठक आम्ही आमच्या 36 सहाय्यक कृषी अधिकारी आणि 6 उपकृषी अधिकारी यांच्यामार्फत जवळपास 1600 गाव बैठका आम्ही घेतलेल्या आहेत। त्या सर्व गाव बैठका अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या जेवढ्या योजना आहेत आमच्या कृषी विभागाच्या, त्या सगळ्या योजनांची माहिती आम्ही सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे। मॅडम, आता एक शेवटचा प्रश्न की जो महाराष्ट्रातल्याच नव्हे तर मी म्हणतो हा देशातल्या एक वेगळ्या कॅटेगरीच्या शेतकऱ्यातल्या मनातला प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारतो। आणि योगायोग आहे की तालुक्याचं तुम्ही महिला कृषी अधिकारी म्हणून ही चेअर सांभाळताय, तर तुमच्या तालुक्यातल्या महिला शेतकऱ्यांबद्दल विशेष काय योजना आहेत आणि तुम्ही कशा राबवणार आहात? शेवटचा प्रश्न महाराष्ट्राला कळू द्या, महिलाबद्दल आपले काय धोरण? सर, महिलांसाठी पीएमएमई अंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत विविध आपण ही यंत्र देत असतोय। त्या अंतर्गत मला असं वाटतं की महिलांनी जास्तीत जास्त पापड तयार करणे असेल किंवा शेवाळ्या तयार करण्याची जी यंत्र आहे ती आपण देत असतोय। जास्तीत जास्त आम्ही गाव बैठकांतर्गत पण आम्ही सर्व सहाय्यक कृषी अधिकारी यांना सांगितलेलं आहे की सगळ्यांनी महिलांचे अर्ज घेऊन त्यांची अर्ज नोंदणी करून त्यांना जास्तीत जास्त फायदा त्या योजनेचा करून द्यावा। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता दिगंबर तेलंगे की रिपोर्ट। कृषि विभाग ने किसानों और महिलाओं को सरकारी योजनाओं का लाभ उठाने के लिए जागरूक करने का कार्य तेज कर दिया है ताकि वो अपने जीवन स्तर को बेहतर बना सके। फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।